आपल्या विभागाच्या सन्माननीय राज्यमंत्री, माझ्या सहकारी मेघनाताई, माननीय आमदार प्रशांतभाई, उपस्थित सन्माननीय सचिव अनूपजी, आयफॅडच्या या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या मिश्रा मॅडम, लड्डा मॅडम, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या नंदिनीताई, उपस्थित माविमची संपूर्ण टीम, महिला व बालविकास विभागाचे सर्व सन्माननीय अधिकारी, उपस्थित सन्माननीय पत्रकार, जमलेल्या सर्वच माझ्या बंधू आणि भगिनींनो, मी आपल्या सर्वांचेच मनापासूनचे आभार मानते की आज माविमचा हा सुवर्ण महोत्सव आपण आयोजित करू शकलो, कारण माविमच्या प्रत्येक घटकांनी गेल्या 50 वर्षांमध्ये यामध्ये मोलाचा वाटा उचलला। आज त्याच्यातले अनेक जण कदाचित आपल्यासोबत नसतील, पण खऱ्या अर्थानं सगळ्यांचेच कष्ट आणि माविमला प्रतिसाद देणारी प्रत्येक महिला ही आजच्या या सोहळ्याची तितकीच मानकरी आहे जितकी विभागाची प्रतिनिधी म्हणून मी आहे। त्यामुळे विभागाच्या आणि माविमच्या प्रत्येक घटकाला मी या निमित्ताने मनापासूनचं अभिनंदन करते। तुमच्या कष्टातून, तुमच्या मेहनतीतून अनेक वेळेला अनेक प्रसंगांना सामोरं आपल्याला जावं लागलं आणि त्यातून आपण महिलांना सक्षम करायचं ठरवलं आणि जवळपास 20 लाखपेक्षा अधिक महिला या आपल्या या माविममध्ये आज समाविष्ट झालेल्या आहेत। त्याचा आपल्याला सगळ्यांना सार्थ अभिमान आहे। माविमला फक्त राज्य स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर नाही तर इंटरनॅशनल सुद्धा, एशियाच्या आपल्या एका पुरस्कारामध्ये सुद्धा सन्मानित करण्यात आलं आणि सगळ्या ज्या बचत गटांच्या चळवळी आहेत त्याच्यामध्ये सर्वात आयडियल मॉडेल जे आहे हे माविमचं आहे, कारण कोणावरही अवलंबून न राहता माविम हे महिलांना कर्ज देतं आणि ज्याचा उल्लेख मगाशी सचिव महोदयांनी केला की 99.5% ही परत कर्जफेडीची जी माविमच्या बचत गटांची आणि महिलांची खऱ्या अर्थानं त्यांनी जे हे यश संपादित केलेलं आहे ही महिलांची चिकाटी आहे आणि ही अशाच पद्धतीनं पुढे होत राहावी। मधल्या कालावधीमध्ये नाईक साहेब मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे की आम्ही महिला व बालविकास विभाग म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे एक प्रस्ताव ठेवला की सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं ज्या ज्या रस्त्यांची कामं होतात त्याच्या प्रत्येक 25 ते 50 किलोमीटरला महिलांसाठी एक स्वतंत्र शौचालय असावं। पण ते शौचालय बांधत असताना ते नुसतंच ठेवलं तर ते काही मेंटेन राहणार नाही, मग त्याच्यासाठी काही ना काही स्टॉल्स जर आपण उपलब्ध करून दिले तर ते माविमच्या माध्यमातून आम्ही चालवू, माविमच्या बचत गटांच्या महिलांना ते चालवायला देऊ आणि त्याच्यातनं ते रेस्टरूमचं आणि त्या वॉशरूमचं मेंटेनन्ससुद्धा करतील आणि अशा पद्धतीचे उपक्रम आम्ही हाती घेत असताना अस्मिता भवन, जसं उमेद भवन उभारले जाणार आहेत तसे तालुक्याच्या प्रत्येक नगरपंचायत किंवा नगर परिषदमधली जी बाजारपेठ असते तिथं माविमचं आणि महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून अस्मिता भवनसुद्धा असावं हाही प्रस्ताव आम्ही शासनाकडे ठेवला। मग त्याच्यामध्ये आमच्या विभागाचे सगळी कार्यालय असतील ती सुद्धा त्यानिमित्ताने बचत गटांसाठी उपलब्ध होतील आणि त्याचबरोबर अस्मिता भवनच्या प्रथम दर्शनी ठिकाणी माविमच्या बचत गटांचे स्टॉल्स पण असतील। त्यामुळे अशा पद्धतीचे उपक्रम करत असताना मला मनापासूनचा आनंद आणि अभिमान आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली महिलांना अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही ज्या वेळेला त्यांच्या समोर हा प्रस्ताव ठेवला त्यावेळेला त्यांनी एक जो आमची मागणी किंवा विनंती त्या ठिकाणी मान्य केली ती म्हणजे माविमच्या विस्ताराची। म्हणजे आज जिथं आमच्याकडे 20 लाख महिला जोडल्या गेलेल्या आहेत, पुढच्या कालावधीमध्ये त्या किमान 50 लाखापर्यंत नेण्याचं उद्दिष्ट हे त्या ठिकाणी आम्ही या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने ठेवलेलं आहे आणि आज मी असेल, मेघनाताई असतील, सचिव महोदय असतील, आमच्या MD असतील, आमच्या सगळ्यांचंच हे उद्दिष्ट आहे की ज्या पद्धतीनं महिला आम्हाला प्रतिसाद देत आहेत तशाच पद्धतीनं पुढे सुद्धा अधिकाधिक महिलांपर्यंत पोचणं आणि माविमचा हा जो आत्तापर्यंतचा आमच्या सगळ्यांचाच हा कौटुंबिक विस्तार आहे हा अधिकाधिक वाढवून या कुटुंबामध्ये किमान 50 लाख महिलांना सहभागी करून घेण्याचं एक उद्दिष्ट आम्ही ठेवलेलं आहे। मला खात्री आहे की आपल्या सर्वांची मोलाची साथ अशाच पद्धतीनं त्यानिमित्ताने मिळेल। आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि अजितदादा जरी आज या ठिकाणी आलेले नसले तरीही मंत्रिमंडळाच्या बैठकीमुळे त्यांना येता आलं नाही। मला सर्व माता भगिनींना सुद्धा जे या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सगळ्यांचे मला आभार मानायचे आहेत, कारण 2 वाजता आपल्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली, 4:30 वाजता आपल्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता, पण मंत्रिमंडळाची मीटिंग होती आणि त्यामुळे त्या बैठकीमुळे
आम्ही सगळेच तिथे अडकून राहिलो. सभागृहामध्ये सुद्धा प्रश्न उत्तराचे तास सुरू होते, पण मंत्रिमंडळाची बैठक शेवटच्या ह्याच्यातच असताना मी आणि गणेश नाईक साहेब आम्ही निघालो. मेघनाताईंना सुद्धा सभागृहामध्ये त्यांच्या इतर विभागांची उत्तरं द्यायची होती, ती आटपून आम्ही सगळे आलो आणि येताना थोडा विलंब झाला. नाहीतर नाईक साहेब खरंच सुरुवातीला आपण आला असतात. आम्ही ज्या वेळेला 3, 3:30, 4 वाजताचे फोटो बघितले त्यावेळेला हा संपूर्ण परिसर भरलेला होता आणि खुर्च्या सुद्धा पुरत नव्हत्या. पण एका महिलेचं आपण किती कौतुक करावं तितकं कमी आहे की त्या आर्थिकरित्या सक्षम पण होत असतात, पण ते होत असताना त्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या कुठे मागे सोडत नसतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या घरातली सुद्धा जबाबदारी आहे. म्हणून अधिक वेळ ते या ठिकाणी खऱ्या अर्थानं 4-5 तास झाले त्या थांबू जरी शकल्या नसल्या तरीही त्यांची चिकाटी ही त्या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे आहे. त्यामुळे निश्चितपणाने त्यांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही जी योजना आणलेली आहे आणि त्यातून काही बचत गटांनी पुढे येऊन स्वतः पतसंस्था केलेल्या आहेत, तशाच पद्धतीनं आर्थिकरित्या सक्षम करणं आणि महिलांमध्ये साक्षरता आणणं हेच विभाग म्हणून आमचं पुढचं उद्दिष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये माविमचे आमचे बचत गटसुद्धा अधिकाधिक सहभागी होणार आहेत. मी CDPOंचा सुद्धा या निमित्ताने आवर्जून उल्लेख करीन, कारण त्यांनी सुद्धा खूप ग्राउंड लेवलवर जाऊन या ठिकाणी काम केलेलं आहे. त्यामुळे माविमच्या प्रत्येक घटकाला आज हा सुवर्ण क्षण आपण साजरा करत असताना शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय ताई, आपल्या सोनेरी शुभेच्छांसाठी आम्ही आपले निश्चितपणे ऋणी आहोत आणि आपला पाठिंबा आम्हाला नक्कीच अजून पुढे घेऊन जाईल अशी आशा आम्हाला, आणि त्याच्यासाठी अथक परिश्रम आम्ही नक्कीच करू. या